विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमधील एका महत्त्वाच्या पॉईंटचा आपण अभ्यास केला. तो पॉईंट म्हणजे डिमॉस थेरम. ठीक आहे, डिमॉस थेरमवरचे जे काही एक्झाम्पल्स होते ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, तो टॉपिक आपला 6 नंबरचा होता. ठीक आहे, आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये त्यापुढे जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे, म्हणजे टॉपिक नंबर 7. तर टॉपिक नंबर 7 आपल्याकडे आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. ठीक आहे, तो मी इथे राईट केलेला आहे. क्यूब रूट ऑफ युनिटी ह्या टॉपिकचा आपल्याला स्टडी करायचा आहे ह्या लेक्चरमध्ये. आणि ह्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरचा, तो म्हणजे सेट ऑफ पॉईंट इन अ कॉम्प्लेक्स प्लेन, तो स्टडी करायचा आहे. ठीक आहे, सो फर्स्टली आधी हा सेकंड लास्ट जो पॉईंट आहे क्यूब रूट ऑफ युनिटी, हाच आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करूया. नक्की क्यूब रूट ऑफ युनिटी ही कॉन्सेप्ट काय आहे, टॉपिक आहे, तो समजून घेऊया. ठीक आहे, सो बघा, टायटल आपल्याकडे आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. मग प्रत्येक वर्डचा जो मिनिंग आहे तो व्यवस्थित समजून घ्या. क्यूब म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, क्यूब म्हणजे एखाद्या पॉईंटचा किंवा एखाद्या टर्मचा क्यूब असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे काय आहे, क्यूब रूट आहे. ठीक आहे, आता क्यूब रूट तुम्हाला ज्या पद्धतीने स्क्वेअर रूट असतं त्या पद्धतीने क्यूब रूट असतं, सिम्पल आहे. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे त्या क्यूब रूट ऑफ युनिटी मीन्स काय असणार आहे, म्हणजे तर रूट ऑफ जी काही टर्म आहे तिचा क्यूब घेतलेला आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे थोडक्यात या पद्धतीने ते लिहिता येईल. बघा, या पद्धतीने ते इक्वेशन फॉर्म होईल, एक्स क्यूब. ठीक आहे, एनी व्हॅल्यू एक्स आणि त्याचं क्यूब आणि त्याचं रूट आपल्याला पुढे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, हे काही इक्वेशन आहे. आणि क्यूब रूट ऑफ युनिटी मीन्स 1 असतं. ठीक आहे, म्हणून या पद्धतीने ती इक्वेशन फॉर्म होणार आहे, एक्स क्यूब इज इक्वल टू 1. या पद्धतीने युनिटी मीन्स 1. बघा, मी पुन्हा सांगतो, युनिटी मीन्स 1 अँड क्यूब रूट ऑफ युनिटी मीन्स काय असणार आहे, तर रूट ऑफ दिज इक्वेशन. लक्षात येते, ह्या इक्वेशनचे जे काही रूट असणार आहे त्याला आपण क्यूब रूट म्हणणार आहोत, क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, या पद्धतीने. ओके, मग आता ह्या इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे आहेत, रूट फाइंड करायचे आहेत. मग ते कशा पद्धतीने, तर सेम ज्या पद्धतीने आपण मागील लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या चॅप्टरमध्ये देखील तुम्ही ते अभ्यासलेलं आहे की एखाद्या इक्वेशनचे रूट्स कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, आता इथे जी काही आपल्याकडे इक्वेशन आहे ती क्यूबिकमध्ये आहे. ठीक आहे, एक्स क्यूब इज इक्वल टू 1 या फॉर्मॅटमध्ये आहे. मग ते इक्वेशन आपण आता इथे सिम्प्लिफाय करूया. बघा कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करता येईल. सो एक्स क्यूब इज इक्वल टू 1 आहे, तो आपण या पद्धतीने राईट करू शकतो, एक्स क्यूब मायनस 1 विच इज इक्वल टू 0. एक इक्वेशन फॉर्म केलं. ठीक आहे, आणि आता ही आपण सिम्प्लिफाय करूया. एक्स क्यूब मायनस 1 ही जी टर्म आहे ती मी या पद्धतीने लिहितो. बघा, एक्स क्यूब मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1. म्हणजे मी काय केलं इथे, सपोज ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, तर फर्स्टचा क्यूब मायनस सेकंडचा क्यूब या फॉर्मॅटमध्ये मी ते राईट केलं. असं काय केलं की माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, तो फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करता येईल. नक्की तो फॉर्म्युला काय आहे बघा, मी तो राईट करतो इथे. सो तो फॉर्म्युला काय आहे, तर ए क्यूब, बघा तो इथे राईट करतो, ए क्यूब मायनस बी क्यूब. ठीक आहे, फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब इज इक्वल टू, ती व्हॅल्यू काय असते, ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर. या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला इथे ह्या इक्वेशनसाठी अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ते फॅक्टराईज पुढे करायचं आहे आपल्याला. तर बघा कशा पद्धतीने ते करता येईल. सो आपल्याकडे एक्स क्यूब मायनस 1 क्यूब आहे विच इज इक्वल टू 0 आहे. मग तीच टर्म या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. आधी काय, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, बरोबर, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 लिहिता येईल आणि त्यालाच मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेटमध्ये म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर होईल. त्यानंतर प्लस ए इंटू बी म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, एक्स इंटू 1 एक्स प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजे 1च येणार आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच मला काय लिहिता येईल, दॅट इज एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. करेक्ट, और काय एंड म्हणलं तरी चालेल, प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 या पद्धतीने भेटेल. ठीक आहे, ही टर्म जर सिम्प्लिफाय केली तर इथे किती भेटेल, एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू मला किती भेटेल, 1 व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याकडे फाइंड झाली एक्सची.
एक्स इज इक्वल टू 1. आता उरलेल्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, दोन का म्हणतो आहे तर बघा ह्या इक्वेशनवरून आपल्याला किती व्हॅल्यू भेटतील, 2 व्हॅल्यू भेटतील. ठीक आहे, कारण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची इथे पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणजे आपल्याला रूट्स 2 भेटतील. इथे एकचा पॉवर 1 होता म्हणजे एकची व्हॅल्यू 1 भेटली. ठीक आहे, 1 म्हणजे 1 टाइम्स भेटली. ठीक आहे, इथे 2 व्हॅल्यू भेटतील, इथे 1 व्हॅल्यू भेटेल एकची, या पद्धतीने. आता इथे बघा हे जे काही सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहे, म्हणजे त्याचे रूट्स फाइंड करायचे आहे, एकची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे रूट्स फाइंड करण्यासाठीचा, तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल मी तो आधी इथे राईट करतो नक्की तो काय आहे. ठीक आहे, या आधीच्या लेक्चरमध्ये देखील आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय केलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये देखील आपण तो यूज केला होता. ओके, तर मी इथे तो राईट करतो. तो फॉर्म्युला काय आहे तर एक्स, सपोज एकची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, एक्स इन रूट, सो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4a इंटू सी. ठीक आहे, या पद्धतीने तो फॉर्म्युला आहे अपॉन 2a. ठीक आहे, ही न्यूमरेटरची टर्म आणि ही डिनॉमिनेटरला, या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे तो रूट फाइंड करण्यासाठीचा. तर आता यामधील आपल्याला काय काय पाहिजे, ए बी सीच्या महत्त्वाच्या व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आधी ए बी सीच्या व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि त्या व्हॅल्यूवरून आपल्याला हे पूर्ण इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, तर मग आधी आपण ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड करूया. मग ए बी सीच्या व्हॅल्यू कुठून फाइंड होतील तर सिम्पली हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनसोबत कंपेअर करावं लागेल. मग आता जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे तर ते मी इथे राईट करतो. बघा ते आहे ए एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग यासोबत जर कंपेअर केलं तर मला एची व्हॅल्यू किती भेटेल, बघा मी ती इथे राईट करतो. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा, एची व्हॅल्यू किती भेटेल मला 1 भेटेल. त्यानंतर बीची जी व्हॅल्यू आहे ती देखील मला 1 भेटेल, कंपेअर करायचं आहे. सीची व्हॅल्यू देखील मला किती भेटेल 1 भेटेल. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू देखील 1. आणि ह्या तिन्ही व्हॅल्यू आता ह्या इक्वेशनमध्ये आपण पुट करून देऊया. ठीक आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करून देऊया. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू भेटेल तर एक्स इज इक्वल टू मायनस बी आहे, म्हणजे -1 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर आहे, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 1, त्यानंतर -4 इंटू ए सी, पण ए इंटू सी 1 इंटू 1 भेटेल आणि 4 इंटू 1 अगेन 4 भेटेल, म्हणजे इथे 4 येईल. त्यानंतर अपॉन 2 इंटू 1, बरोबर ना, 2 इंटू ए आहे पण एची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 2 इंटू 1 2 भेटेल. म्हणजेच किती भेटेल ही टर्म, सो -1 प्लस ऑर मायनस इथे किती भेटेल अंडर रूट -3 भेटेल अपॉन 2 भेटेल. आणि आता इथे एकची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, एक्स इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस अंडर रूट -3 अपॉन 2. ठीक आहे, या पद्धतीने आहे. म्हणजेच मला ते कशा पद्धतीने लिहिता येईल तर एक्स इज इक्वल टू -3चं रूट आपल्याला फाइंड करावं लागेल, बरोबर ना. ओके, एक्स इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस, आता इथे अंडर रूट -3 आहे, ते कशा पद्धतीने लिहिता येईल तर डायरेक्टली √3i. ठीक आहे, या पद्धतीने -1चं रूट आपण काय घेतो आय घेतो आणि अंडर रूट 3 ॲज इट इज, या पद्धतीने ते सॉल्व होणार आहे अपॉन 2. म्हणजे एकच्या 2 व्हॅल्यू भेटल्या, एकची कशी भेटेल पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटेल आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू भेटेल. बघा मी ते इथे राईट करतो सेपरेटली. सो एक्स इज इक्वल टू -1 प्लस व्हॅल्यू आधी घेतली, ठीक आहे, अपॉन 2, आणि जी एकची सेकंड व्हॅल्यू आहे ती आहे -1 मायनस √3 अपॉन आय अपॉन 2. या पद्धतीने ह्या 2 व्हॅल्यू आहेत, बरोबर. बघा दोन्ही थोड्याशा केअरफुली बघा, दोन्हींमध्ये नक्की काय डिफरन्स आहे तर इथे प्लस आहे फक्त आणि इथे मायनस आहे, बाकी सर्व नंबर पोझिशन सर्व सेम आहे, बरोबर. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की जर मी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हा जर नंबर कन्सिडर केला तर ह्या नंबरचा कॉन्जुगेट हा नंबर भेटतो, बरोबर ना. कॉन्जुगेटमध्ये आपण काय करतो की इमेजनरी पार्टला निगेटिव्ह साईन आपण अप्लाय करत असतो, जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करत असतो, बरोबर. या पद्धतीने मग पॉझिटिव्ह नंबर जर कन्सिडर केला तर आपल्याला इथे निगेटिव्ह व्हॅल्यू भेटते, आणि सपोज मी हा जर नंबर कन्सिडर केला तर याचा कॉन्जुगेट मला हा नंबर भेटेल. ठीक आहे, म्हणजे दोन्ही एकमेकाचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत, बरोबर. मग आता आपण काय करूया की इथे 2 नंबरला आपण अल्फा बीटा म्हणूया. ठीक आहे, हे 2 जे रूट्स आहेत ना त्याला आपण अल्फा बीटा म्हणूया आणि ते दोन्ही नंबर एकमेकाच्या फॉरवर्डमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे बघा कशा पद्धतीने मी ते राईट करतो सर्व, तुम्हाला ते समजेल व्यवस्थित. बघा सपोज मी याला अल्फा म्हणलं, आपल्याकडे 3 रूट्स फाइंड झालेले आहेत. बघा इथे
एक्स इज इक्वल टू 1 आधीच आपण फाइंड करून ठेवलेलं आहे, बरोबर ना. इथे बघा एक्स इज इक्वल टू 1 हे फर्स्ट रूट, आता हे सेकंड आणि हे थर्ड नंबरचं रूट, हे 3 जे रूट्स आहेत ते आपलं एक्स क्यूब इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत. ठीक आहे. आता आपल्याला इथे ह्या इक्वेशनला अल्फा मानायचं आहे, म्हणजे ह्या रूटला अल्फा मानायचं आहे आणि याला बीटा मानायचं आहे. असं का करायचं आहे, कारण दोन्ही एकमेकाची कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत. मग ते आपण एकमेकाच्या फॉर्मॅटमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हे तीनही रूट्स, पण याची काही व्हॅल्यू फक्त डायरेक्टली आहे एक्स इज इक्वल टू 1. फक्त राहिला ह्या 2 रूटचा प्रश्न. मग ते बघा कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल. सो इथे मी काय कन्सिडर केलेलं आहे, फर्स्ट रूटला अल्फा कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. अल्फा कन्सिडर करूया आणि त्याचा स्क्वेअर करूया. ठीक आहे. स्क्वेअर केल्यानंतर काय व्हॅल्यू भेटते ती चेक करूया आपण. तर इकडे ह्या टर्मचा स्क्वेअर होईल, बरोबर ना. इथे याचा स्क्वेअर होईल आणि त्यानंतर याचा स्क्वेअर होईल. थोडंसं डायरेक्ट लिहितो. ओके. मग इथे न्यूमरेटरचा स्क्वेअर कशा पद्धतीने लिहिता येईल, तर -1चा स्क्वेअर, त्यानंतर +2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, बरोबर, या पद्धतीने. आणि त्यानंतर अपॉन 2चा स्क्वेअर 4 भेटेल, म्हणजेच -1चा स्क्वेअर मला 1, त्यानंतर इथे मायनस म्हणून -2 इंटू √3i. ओके. त्यानंतर प्लस √3चा स्क्वेअर मला भेटेल 3 आणि आय स्क्वेअर भेटेल. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. ठीक आहे. म्हणजे मी ते डायरेक्ट लिहितो बघा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि इंटू 3. ठीक आहे ना. या पद्धतीने लक्षात येत आहे. बघा मी परत सांगतो, इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 म्हणून इथे आलं साईन मायनस, आणि √3चा स्क्वेअर किती होईल 3 भेटेल म्हणून इथे डायरेक्टली 3 लिहिला, कळतं या पद्धतीने. आणि अपॉन किती भेटणार आहे आपल्याला 4 भेटणार आहे. म्हणजेच ही व्हॅल्यू मी पुढे सिम्प्लिफाय करतो बघा. इथे 1 -3 आहे, म्हणजे आपल्याला किती भेटेल -2 आणि पुढची व्हॅल्यू -2 इंटू √3i अपॉन 4. दॅट मीन्स किती भेटेल आपल्याला, तर इथे -2 कॉमन आहे. ठीक आहे. मी फक्त सिम्पली 2 कॉमन काढतो. 2 कॉमन काढल्यानंतर मला किती राहील ब्रॅकेटमध्ये -1, त्यानंतर -√3i ब्रॅकेट कंप्लीट अपॉन 4. सो हिअर 2 1चा 2, 2 2चा 4. दॅट मीन्स किती भेटेल आपल्याला -1 -√3i अपॉन 2. या पद्धतीने ती व्हॅल्यू भेटलेली आहे. आणि इथे व्यवस्थित बघा, ही जी काही व्हॅल्यू आहे, ही जी काही टर्म आपल्याला भेटलेली आहे, ठीक आहे, ही व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे बघा. इथे ही जी काही टर्म भेटलेली आहे हीच व्हॅल्यू म्हणजे आपली सेकंड जे रूट आहे ते रूट आहे. ठीक आहे ना. बघा सेम आहे दोन्ही व्हॅल्यू. म्हणजे मी ज्यावेळेस इथे स्क्वेअर केला ह्या टर्मचा, त्यावेळेस मला त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची टर्म भेटली. ठीक आहे ना. मग आता बघा, म्हणून इथे स्क्वेअर करून घेतला. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू भेटली ती चेक केली तर ती व्हॅल्यू आपल्याला सेकंड रूट भेटत असतात. ठीक आहे ना. सेकंड म्हणजे थर्ड नंबरचा आहे बेसिकली, पण इथे आपण हे 2 रूट कन्सिडर करतो आहे म्हणून सेकंड रूट. ठीक आहे. म्हणजेच बघा, सो इथे काय म्हणू शकतो मी, सो जर मी अल्फा जर कन्सिडर केलं आणि त्याचा स्क्वेअर केला तर अल्फाचा स्क्वेअर मला किती भेटते, हे सेकंड रूट भेटते. ठीक आहे. म्हणजे याला आपण मानलं होतं इथे आता अल्फा हे फर्स्ट रूट, आणि याला आपण किती मानणार आहोत म्हणजे पुढे अल्फा आणि हे बीटा. ठीक आहे. आणि इथे अल्फाचा ज्यावेळेस मी स्क्वेअर करेल, म्हणजे ह्या रूटचा ज्यावेळेस स्क्वेअर करेल त्यावेळेस मला त्याची व्हॅल्यू किती भेटते, ही सेकंड रूट भेटते. ठीक आहे. आणि सेकंड रूट म्हणजेच किती आहे आपलं ते बीटाची टर्म आहे. म्हणजेच मला ह्या पण लिहिता येईल अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा फक्त सिम्पली. ठीक आहे. हे एक रिलेशन भेटलं आपल्याला. ओके. आता सिमिलरली ज्यावेळेस मी इथे सेकंडचा स्क्वेअर करेल, म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर करेल, ठीक आहे ना, म्हणजे बीटा इथे घेईल, बीटा इज इक्वल टू ही पूर्ण टर्म, आणि ज्यावेळेस मी स्क्वेअर करेल त्यावेळेस मला काय भेटेल की बीटा स्क्वेअर. सेम याच पद्धतीने बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटेल मला, तर ऑब्वियसली किती भेटणार आहे, ही अल्फा भेटेल. ठीक आहे. म्हणजे बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा भेटेल. याच पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल. जिथे आपण आता सिम्प्लिफाय केलं ना या पद्धतीने स्क्वेअर केल्यानंतर. ओके. या पद्धतीने व्हॅल्यू भेटेल. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की ईच कॉम्प्लेक्स नंबर इज स्क्वेअर ऑफ अदर. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर हा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा काय आहे, स्क्वेअर आहे. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे जर मी एक्स कन्सिडर केला, सपोज अल्फाचं कन्सिडर केला, तर अल्फा मला कोणाचा स्क्वेअर भेटणार आहे, बीटाचा स्क्वेअर भेटणार आहे. ठीक आहे ना. या पद्धतीने. आणि जर मी बीटा कन्सिडर केला तर बीटाची व्हॅल्यू मला काय भेटेल, अल्फा स्क्वेअर भेटेल. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, ईच कॉम्प्लेक्स नंबर इज द स्क्वेअर ऑफ अदर. सो हेन्स
ते जे काही आता पुढे आपल्याला जे भेटलेलं आहे स्क्वेअर, ते आपण आता या पद्धतीने लिहून घेऊया बघा. म्हणजे आपल्याला जे 3 रूट्स भेटलेले आहेत ते मी इथे लिहितो बघा, कशा पद्धतीने भेटलेले आहेत. सो मी इथे राईट करतो बघा. फर्स्ट जे रूट आहे ते आपल्याकडे रूट्स म्हणतो मी, ते रूट्स आर कशा पद्धतीने आहेत हे रूट्स. तर फर्स्ट जे रूट्स आहे ते आपल्याला 1 भेटलं होतं बरोबर. फर्स्ट जे रूट आहे ते किती आहे 1, एकची व्हॅल्यू किती होती 1. ओके, कॉमा सेकंड जे रूट होतं त्याला आपण अल्फा म्हणलं होतं बरोबर. मग मी ते अल्फा लिहितो आणि त्यानंतर लास्ट जे होतं ते बीटा होतं. या पद्धतीने 3 रूट्स होते. बट आपण काय केलं, स्क्वेअर केलं. आपल्याला काय फाइंड झालं इथे, एक रिलेशन फाइंड झालं की ईच कॉम्प्लेक्स नंबर इज अ स्क्वेअर ऑफ अदर बरोबर. मग आता इथे 1 आपण सोडून देऊया, निग्लेक्ट करूया. फक्त इथे पुढच्या टर्मचा स्क्वेअर चेक करूया, म्हणजे ती कशा पद्धतीने राईट करता येईल बघा. तर अल्फा मला काय लिहिता येतो बघा, अल्फा जो आहे तो मला लिहिता येईल बीटा स्क्वेअर. एकतर पूर्ण जे रूट्स आहेत ते एकतर अल्फामध्ये लिहा किंवा बीटामध्ये लिहा. ठीक आहे, आपल्याला म्हणजे तेच करायचं आहे. पूर्ण जे रूट्स आहेत ते ही जे काही पूर्ण मटेरियल आहे ना, इथे बघा 1 अल्फा बीटा या पद्धतीने आहे. म्हणजे मला आता पुढे काय करायचं आहे की पूर्ण जे रूट्स आहेत सर्व ते एकतर अल्फामध्ये कन्वर्ट करायचे आहेत किंवा बीटामध्ये, कशामध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, मग इथे जो अल्फा आहे तो मी ॲज इट इज ठेवतो आणि जो बीटा आहे तो अल्फामध्ये करतो. ठीक आहे, सो अल्फा ॲज इट इज. आणि जे थर्ड नंबरचं रूट आहे बीटा, आणि बीटाची व्हॅल्यू इथे बघा ती अल्फामध्ये ती या पद्धतीने आहे, अल्फा स्क्वेअर लिहिता येईल. म्हणजे बीटाची व्हॅल्यू मला लिहिता येईल अल्फा स्क्वेअर या पद्धतीने बघा. म्हणजे सर्व जे रूट आहेत इथे 1 तर येणारच आहे आणि इथे अल्फामध्ये झालेला आहे, अल्फामध्ये झालेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने ते राईट करता येईल. इथे आपण रिझन लिहू शकतो, बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर या पद्धतीने. आणि ह्याच अल्फा बीटा म्हणजे ह्या रूट्सला आपल्याला पुढे ओमेगाने डिनोट करायचं आहे बघा. म्हणजेच आता इथून पुढे लक्षात घ्या, अल्फा इज इक्वल टू ओमेगा सी. सपोज अल्फा इज इक्वल टू ओमेगा पुट करायचं आहे. सो मग आता ह्या व्हॅल्यू कशा पद्धतीने भेटतील, फक्त लेटर ओमेगा यूज करायचं आहे. ठीक आहे, बाकी काही चेंज नाही. 1 त्यानंतर कॉमा नेक्स्ट अल्फाच्या ऐवजी आता आपल्याला ओमेगा यूज करायचा आहे पुढे, इथून पुढे सर्व एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, सो अल्फाची व्हॅल्यू ओमेगा. ठीक आहे, ओमेगा म्हणा किंवा डब्ल्यू म्हणा, आणि त्यानंतर इथे डब्ल्यू स्क्वेअर. या पद्धतीने हे 3 रूट्स आहेत. ठीक आहे, आणि हेच आपले क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. ठीक आहे, 1 अल्फा बीटा हे आपले क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत. त्यापैकी आपण इथे काय केलं की फक्त जे रूट्स आहेत ते एकाच थोडक्यात व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून घेतले, एकाच टर्ममध्ये कन्वर्ट घेतले. एकतर अल्फामध्ये करा किंवा बीटामध्ये करा. सपोज मी ते जर बीटामध्ये जर कन्वर्ट केलं आहे, सपोज इथे आलं असतं बीटा. ठीक आहे ना, इथे बीटा स्क्वेअर झाला असतं आणि इथे बीटा आलं असतं या पद्धतीने, म्हणजे होल बीटामध्ये झालं असतं. आणि मग इथे मी काय कन्सिडर केलं असतं, बीटा इज इक्वल टू ओमेगा कन्सिडर केलं असतं आणि परत अगेन म्हणजे हेच फायनल आपल्याला भेटलं असतं. ठीक आहे ना, या पद्धतीने आपल्याला हे 3 रूट्स भेटलेले आहेत बघा, 1 ओमेगा आणि थर्ड नंबर इज ओमेगा स्क्वेअर. या पद्धतीने हे रूट्स आहेत, या पद्धतीने ते रिलेशन होतं आणि ते या पद्धतीने फाइंड करायचं होतं. लक्षात येते, ही पूर्ण कॉन्सेप्ट होती इथे क्यूब रूट युनिटीमध्ये. हे महत्त्वाचा बेसिकली हा फॉर्म्युला तुमच्यासाठी क्रिएट होणार आहे इथे पुढे आपल्याला अजून अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर हे 3 रूट्स तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेच असतील. बघा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो नक्की आपण कशा पद्धतीने, एकदम सिंपल आहे, कशा पद्धतीने हे फाइंड केलं. तर आपल्याकडे काय होतं, गिवन या पद्धतीने इक्वेशन होतं बरोबर. क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे त्याच्या मिनिंगवरून आपण एक इक्वेशन फॉर्म केलं, ते इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे, त्याचे आपल्याला 3 रूट्स भेटणार आहेत. मग ते सिम्प्लिफाय करण्यासाठी मी हा फॉर्म्युला इथे यूज केला. त्या फॉर्म्युल्यानुसार मी इथे फॅक्टराईज केलं. त्यावरून मला फर्स्ट व्हॅल्यू भेटली 1ची 1. त्यानंतर जी सेकंड 2 व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे ना, सेकंड आणि थर्ड नंबरची, ती मी या फॉर्म्युला मेथडने सिम्प्लिफाय केली. मग ती कंपेअर केलं बघा जनरल इक्वेशनसोबत, ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड केल्या, त्या इथे पुट केल्यानंतर इथे सिम्प्लिफाय केलं आणि मला 1च्या 2 व्हॅल्यू भेटल्या, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, मग मी काय केलं की त्या 2 व्हॅल्यूंमध्ये नक्की कशा पद्धतीने रिलेशन आहे ते आपल्याला फाइंड करायचं होतं. ठीक आहे, आणि ते दोन्ही एकमेकाचे आपल्याला आधी काय फाइंड झालं की ते 2 जे रूट्स आहेत ते एकमेकाचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत. मग त्यापुढे अजून काही रिलेशन आहे का, तर मी काय केलं की हा जो फर्स्ट जे रूट आहे, ठीक आहे ना, 1ची जी काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्याचा मी स्क्वेअर करून बघितला. स्क्वेअर केल्यानंतर काय भेटलं आपल्याला की तो स्क्वेअर आहे. ठीक आहे, जो स्क्वेअर सिम्प्लिफाय केल्यानंतर जी काय व्हॅल्यू भेटली ती व्हॅल्यू अगेन मला ही जे सेकंड रूट आहे आपलं ती फाइंड झालं होतं बरोबर. म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला ॲज इट इज भेटली. म्हणजेच मला इथे या पद्धतीने भेटलं की अल्फा स्क्वेअर, याला आपण अल्फा म्हणलं होतं, याला बीटा म्हणलं होतं, म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू मी लिहू शकतो बीटा. सिमिलरली आपलं ह्या सेकंडचा स्क्वेअर केल्यानंतर मला अल्फा भेटेल, म्हणजे इथे बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच ते रूट्स आपल्याला या पद्धतीने भेटले, रूट्स आर 1 अल्फा बीटा. ठीक आहे ना,
या पद्धतीने, आणि तेच आपले क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. फक्त पुढे काय केलं आपल्याला, पुढे ते फॉर्म्युला किंवा जे पुढे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे ना, एक थोडक्यात फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग ते कशा पद्धतीने केलं आपण इथे, तर त्यासाठी त्या फॉर्म्युल्यासाठी तर इथे बघा 1 अल्फा बीटा या पद्धतीने 3 रूट्स होते. मग मी काय केलं, इथे अल्फा आणि बीटा सेपरेट थोडक्यात ते रूट्स आहेत बरोबर. मग मी ती एकाच लेटरमध्ये किंवा एकाच व्हेरिएबलमध्ये मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, व्हेरिएबलच म्हणूया त्याला. सो इथे 1, त्यानंतर इथे अल्फा जर कन्सिडर केला तर हा बीटा देखील आपण अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, आणि तो कशावरनं, तर ह्या रिलेशनवरनं, ठीक आहे. म्हणून ते आधीच आपण फाइंड करून घेतलं होतं. सो 1 अल्फा आणि अल्फा स्क्वेअर या पद्धतीने भेटेल. आणि नेक्स्ट आपण काय केलं की पुढे आपल्याला ते यूज करायचं आहे, एक स्टँडर्ड लेटर आपण त्यासाठी यूज करणार आहोत. त्यासाठी आपण यूज केलं होतं अल्फा इज इक्वल टू ओमेगा, ठीक आहे. ओमेगाच म्हणणार आहोत किंवा डब्ल्यू देखील म्हणू शकता, काय त्याला हरकत नाही, ठीक आहे. सो अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड दॅट इम्प्लाईज 1, म्हणजे इथे फक्त अल्फाच्या ऐवजी ओमेगा पुट करायचा आहे. सो आपल्याला किती रूट्स भेटतील या पद्धतीने, 1 ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. या पद्धतीने हे 3 रूट्स आपल्याला भेटणार आहेत इथे क्यूब रूट ऑफ युनिटीसाठी, ह्या इक्वेशनसाठी, ठीक आहे. आता यामध्ये काही अजून रिमार्क आहेत ते आपण बघूया नक्की कशा पद्धतीने ह्याच 1 ओमेगा स्क्वेअरवरती ते रिमार्क्स आहेत बघा. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे जे पुढे आपल्या रिमार्क्स अभ्यासायचे आहेत ते, ठीक आहे. आणि त्याच रिमार्क्सच्या बेसवरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. हे 3 रूट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये रिलेशन म्हणजे रिमार्क्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर बघा फर्स्ट जो रिमार्क आहे तो कशा पद्धतीने आहे, तर बघा आपल्याकडे गिव्हन इक्वेशन या पद्धतीने होतं, ठीक आहे. क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये इक्वेशन कशा पद्धतीने होतं, तर एक्स क्यूब इज इक्वल टू 1, ठीक आहे. आणि याचं जी व्हॅल्यू आहे, जे रूट्स आहे ते आपल्याला ओमेगा भेटलं होतं बरोबर ना. या पद्धतीने म्हणजे मी काय लिहू शकतो बघा, इथे ओमेगा व्हॅल्यू आहे ना, म्हणजे ही व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजेच मी काय लिहू शकतो डायरेक्टली, दॅट इज इम्प्लाईज ओमेगा, एकच्या ऐवजी ओमेगा करायचं आहे बरोबर ना, एकच्या ठिकाणी ओमेगा पुट करायचं आहे. मग ओमेगा क्यूबची व्हॅल्यू देखील मला किती भेटेल, 1 भेटणार आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती लक्षात ठेवायची, पुढे एक्झाम्पलसाठी लागणार आहे, ठीक आहे. हा फर्स्ट रिमार्क झाला. ओके, सेकंड रिमार्क कशा पद्धतीने आहे बघा. आता आपल्याला 3 रूट्स फाइंड झाले होते बरोबर. त्यापैकी जे लाचे 2 रूट आहेत अल्फा आणि जे बीटा, हे कोणाचे रूट्स होते, तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे होते, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. बट अल्फा अँड बीटा, अल्फाला आपण काय म्हणलं होतं, अल्फा आणि हा बीटा आपण कसा लिहिला होता, जर मी अल्फा कन्सिडर केला आणि हा बीटा जर अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा म्हणलं तर मला तो या पद्धतीने लिहिता येईल बरोबर. आणि ह्या अल्फाला आपण काय म्हणलं होतं, ओमेगा कन्सिडर करणार आहोत एका स्टँडर्ड लेटरमध्ये. हा जर ओमेगा कन्सिडर होत असेल तर इथे अल्फाचा स्क्वेअर, म्हणजे इथे काय होईल, ओमेगा स्क्वेअर होईल, ठीक आहे ना. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूने आपले इक्वेशन हे सॅटिस्फाय होणार आहे. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू मी इथे पुट करून देतो, म्हणजेच मला काय लिहिता येईल बघा, तर म्हणजे जर ओमेगा जर हे ह्या इक्वेशनचं रूट असेल तर म्हणजे इथे कशा पद्धतीने लिहिता येईल, ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे ना, लक्षात येत आहे ना, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. या पद्धतीने हे एक जे काही इक्वेशन आहे किंवा तो फॉर्म्युला म्हणा, ठीक आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या तिघांची, ही जी रूट्स आहेत त्या तिघांची ज्यावेळेस आपण ॲडिशन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू किती भेटणार आहे, 0 भेटणार आहे, ठीक आहे. हा रिमार्क आहे त्यामध्ये. ओके, आणि लास्ट नंबरचा रिमार्क नंबर 3 आहे, सपोज आता मी ओमेगाची पॉवर कन्सिडर केला ओमेगाचा. आता ह्या पॉवरच्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम्पल असणार आहे, ठीक आहे. ओमेगाचा काहीतरी पॉवर असेल समथिंग आणि तो तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा आहे. म्हणजे बघा पॉवर ऑफ आयची जी काही कन्सेप्ट आपण अभ्यासली होती त्यामध्ये आयचा काहीतरी पॉवर राहायचा बरोबर, आणि तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा होता. त्याच टाईपमध्ये हे एक्झाम्पल इथे आपल्याला ह्या टॉपिकवरती असणार आहेत, ठीक आहे. फक्त तिथे आय होता आणि इथे ओमेगाची टर्म असणार आहे. ओके, तर बघा आता इथे ओमेगाचा पॉवर सपोज 4 आहे, तर तो कसा मला एक्सपांड करता येईल, तर ओमेगा टू दी पॉवर 4 असेल तर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. असं का केलं मी, ओमेगा क्यूब इंटूच ओमेगा. तर बघा आधी हे सिम्प्लिफाय करतो आणि मी त्याचं रिझन सांगतो. ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते, 1 असते, म्हणून ती मी इथे पुट केली 1 इंटू ओमेगा, आणि 1 इंटू ओमेगा म्हणजेच ओमेगा लिहिता येईल, ठीक आहे. म्हणजेच ओमेगा टू दी पॉवर 4ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटेल, ओमेगा भेटेल, कळतं आहे. या पद्धतीने आता बघा मी ते सांगतो. असंच का केलं आपण इथे फॅक्टराईज, याच पद्धतीने का केलं, तर इथे यामध्ये जी ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला माहीत आहे, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1,
ठीक आहे. म्हणून मी त्या फॉर्मॅटमध्ये आधी कन्वर्ट करून घेतलं. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1 आणि मी इथे त्याला ॲडजस्ट केलं इथे ओमेगा 1, ठीक आहे, मल्टिप्लाय केला ओमेगाने, तर मला अगेन व्हॅल्यू 4 भेटणार आहे. इथे पॉवरची ॲडिशन होईल, इथे व्हॅल्यू 4 भेटेल, ठीक आहे. म्हणून मी या पद्धतीने केलं. असं जर केलं असतं तर आपल्याला सिम्प्लिफाय करता नसतं आलं ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर, कारण ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, कळते ना या पद्धतीने. म्हणून मी ते ओमेगा क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये दिलं, कारण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, म्हणून मी ते ओमेगा क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता आली. म्हणजे ओमेगा टू दी पॉवर 4 असेल तर त्याची व्हॅल्यू ओमेगा फाइंड होते, ठीक आहे. सिमिलरली सपोज परत कन्सिडर करूया ओमेगाचा पॉवर 5 आहे. आता कशा पद्धतीने कन्सिडर करता येईल, तर आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, जी व्हॅल्यू माहिती आहे ती आधी लिहून घ्यायची. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे ती मी लिहून घेतली. आता किती मला ॲडजस्ट करावं लागेल, तर इथे 2 ॲडजस्ट करावं लागेल, बरोबर ना. ओमेगाचा स्क्वेअर करावं लागेल. मग ही व्हॅल्यू तर आपल्याला माहीत आहे, इथे किती असते 1 असते, आणि ही ॲज इट इज घेऊया. म्हणजे ओमेगा टू दी पॉवर 5 असेल तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली किती भेटेल 1 इंटू ओमेगा स्क्वेअर भेटेल, कळतं आहे. या पद्धतीने ते आहे. आणि याच पद्धतीने पुढचे किती पॉवर इन्क्रीज होतं ते या पद्धतीने फाइंड करायचं आहे. फक्त आपल्याला ओमेगा क्यूब आधी लिहून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर किती मल्टिप्लाय करावं लागेल ओमेगाचं समथिंग जे काय असेल ती टर्म घ्यायची आहे, ठीक आहे, या पद्धतीने. ओके, तर आता या पद्धतीने ही सर्व कॉन्सेप्ट होती बघा. आधी जी काय होती ते आपण रूट्स फाइंड केले आणि त्यानंतर त्या रूटच्या बेसवरती इथे काही रिमार्क्स आपण अभ्यासले, ठीक आहे. 3 रिमार्क्स होते, त्यामधील ह्या 2 व्हॅल्यू लक्षातच ठेवायच्या आहेत. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 असते आणि त्यानंतर हे इक्वेशन ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0, ठीक आहे. हे 2 फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, हे दोन्ही फॉर्म. आणि त्याचवरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. सो आता आपण डायरेक्टली एक्झाम्पलकडे वळूया. नक्की एक्झाम्पल ह्या टॉपिकवरती कशा पद्धतीने असतात, म्हणजे पूर्ण टॉपिक तुम्हाला चांगल्या रीतीने अंडरस्टँड होईल, ठीक आहे. सो आता बघा कशा पद्धतीने आहे ते एक्झाम्पल्स. एक्झाम्पलकडे वळण्यापूर्वी बघा अजून एक छोटासा रिमार्क आपल्याला फॉर्म करता येईल ह्याच इक्वेशनवरनं. कशा पद्धतीने बघा, कारण तो एक जनरल फॉर्म्युला किंवा तो फॉर्म तयार होईल. कशा पद्धतीने बघा, मी तो राईट करतो, खूप महत्त्वाचा आहे तो देखील. म्हणजे कोणतं तरी एक फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एकतर ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवा, ठीक आहे. हे इक्वेशन तर लक्षातच ठेवायचं आहे. पण जनरलमध्ये बघा ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे ओमेगा टू दी पॉवर 3 आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच जर 3च्या मल्टिपलमध्ये जर नंबर असेल पॉवरच्या पोझिशनला तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार आहे. सपोज बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक फॉर्म्युला थोडक्यात क्रिएट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 3च्या मल्टिपलमध्ये सपोज मी 9 घेतला, ओमेगा टू दी पॉवर 9 घेतला, तर हा 3च्या मल्टिपलमध्ये आहे, बरोबर. म्हणजे तो कशा पद्धतीने मला कन्वर्ट करता येईल ओमेगा टू दी पॉवर 3, बरोबर, आणि टू दी पॉवर 3 या पद्धतीने लिहू शकतो का, बरोबर ना. म्हणजेच हे मल्टिप्लिकेशन होऊन मला अगेन ओमेगा टू दी पॉवर 9 भेटेल. बट ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि 1चा क्यूब अगेन मला 1 भेटेल, बरोबर ना. म्हणजे ओमेगा टू दी पॉवर 9ची व्हॅल्यू मला किती भेटली 1 भेटली, कळतं आहे. या पद्धतीने सपोज अजून एखादा एक्झाम्पल घेऊया. सपोज ओमेगा टू दी पॉवर 15 आहे, तर मला हा कशा पद्धतीने लिहिता येईल ओमेगा क्यूब, जी व्हॅल्यू माहिती ती मी लिहून घेतली, ठीक आहे, ओमेगा क्यूब. आणि याचा पॉवर काहीतरी कन्सिडर करूया. सपोज कन्सिडर म्हणजे किती होणार आहे, तर इथे 15 आहे, बरोबर. 3 15 म्हणजे इथे मला 5 घ्यावं लागेल, बरोबर. आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू तर 1 आहे, 1चा पॉवर किती घ्या, ॲन्सर 1च येणार आहे. म्हणजे थोडक्यात इन जनरली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जर ओमेगा टू दी पॉवर 3 इंटू n असेल, 3च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटणार आहे, ठीक आहे. हा झाला रिमार्क नंबर 4 या पद्धतीने. आणि अजून एक बघा रिमार्क नंबर 5 कशा पद्धतीने बघा, एकदम सिंपल आहे. बेसिक एक व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्यावरून आपण रिमार्क जनरेट करतो आहे, हे कळतं आहे या पद्धतीने. आणि आता सपोज बघा नेक्स्ट 5मध्ये सपोज हा जो ओमेगा टू दी पॉवर 3n आहे ना, तो सपोज 1ने इन्क्रीज झाला या पद्धतीने. पॉवरमध्ये आपण 1 ॲड केला, ह्या 3च्या मल्टिपलमध्ये आहेच, बट त्यामध्ये आणखीन एक 1 ॲड झाला, तर तो कशा पद्धतीने मला राईट करता येईल. म्हणजे सपोज या पद्धतीने फॉर एक्झाम्पल बघा. सपोज इथे बघा ओमेगा टू दी पॉवर 9 होता, बरोबर, म्हणजे तो 3च्या मल्टिपलमध्ये होता. मग ह्या 9मध्ये सपोज मी 1 ॲड केला तर ओमेगाचा पॉवर किती होईल 10 होईल. मग अशा वेळेस याची व्हॅल्यू कशी येईल, तर बघा इन जनरली आपण बघूया आधी. आणि मग ही व्हॅल्यू मी सिम्प्लिफाय करतो, तर ती व्हॅल्यू इथे मी सिम्प्लिफाय करतो. ओके, तर आता हे कशा मला फॅक्टराईज करता येईल, तर ओमेगा टू दी पॉवर वरती पॉवरची ॲडिशन झाली, म्हणजे मला बेसला इथे मल्टिप्लिकेशन दाखवावं लागेल, बरोबर ना. इथे ओमेगा टू दी पॉवर 3n इंटू ओमेगा टू दी पॉवर 1 या पद्धतीने, ठीक आहे. आणि याची व्हॅल्यू किती असते, 1 असते इंटू ओमेगा,
ठीक आहे ना. या पद्धतीने म्हणजेच ओमेगा टू दी पॉवर 3n + 1 असेल तर त्याची व्हॅल्यू किती भेटणार आहे, ओमेगा भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली मी ही काय म्हणू शकतो, ओमेगा टू दी पॉवर 10 आहे तर याची व्हॅल्यू किती भेटेल, ओमेगा. बघा त्यानुसारच आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे कशा पद्धतीने, तर इन जनरली सॉल्व करायचं म्हटलं तर ओमेगा टू दी पॉवर 3चा पॉवर मला किती घ्यावा लागेल, 3, बरोबर ना. 3 त्रिक 9, कारण 3च्या टेबलमध्ये 10 नाही आहे. मग त्या 10पर्यंतचा नंबर एकदा 3चा 9 भेटेल. ठीक आहे, एक एलिमेंट आपल्याला शिल्लक राहतो आहे. ठीक आहे, मग तो ओमेगा इथे मी राईट करतो टू दी पॉवर 1. ठीक आहे, याची व्हॅल्यू 1³ ती व्हॅल्यू 1च भेटेल इंटू ओमेगा. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली ओमेगा भेटेल. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आज इन जनरली आपण बघतोय. ठीक आहे, ओके. म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये असेल आणि +1 जर ॲड होत असेल त्यामध्ये तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली ओमेगा भेटते. आता सपोज ह्याच याच्यामध्ये ओमेगा टू दी पॉवर 3n यामध्ये जर एखादा इवन नंबर ॲड होत असेल, ठीक आहे, इथे ऑड नंबर ॲड झाला, सपोज इथे इवन नंबर ॲड झाला, ऑड आणि इवन म्हणण्यापेक्षा 1 1 2 1 2च म्हणा. ठीक आहे, इथे 1 आणि इथे 2 ॲड झाला तर मग कशा पद्धतीने होईल ते बघा. अगेन त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करून चेक करूया. तर ओमेगा टू दी पॉवर 3n हा अगेन त्याच पद्धतीने लिहिता येईल ओमेगा स्क्वेअर, बरोबर. आणि ओमेगा टू दी पॉवर 3ची व्हॅल्यू 1 इंटू ओमेगा स्क्वेअर, म्हणजेच ही व्हॅल्यू किती भेटेल, ओमेगा स्क्वेअर भेटेल. ठीक आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे कसं होईल, सपोज ओमेगा मल्टिपलमध्ये आधी लिहूया, तो भेटेल सपोज 9 फॉर एक्झाम्पल. ओमेगा टू दी पॉवर हा मल्टिपलमध्ये लिहिला 3च्या, त्यानंतर त्यामध्ये 2 ॲड करायचा आहे. मग 9 + 2 सपोज ॲड केला तर किती भेटते ते, विच इज इक्वल टू ओमेगा 9 + 2 11, बरोबर. म्हणजे ओमेगा टू दी पॉवर 11 असेल तर त्याची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, डायरेक्टली ओमेगा स्क्वेअर भेटेल. कळतं आहे. या पद्धतीने एनी नंबर, सपोज आता मी घेतो एनी रँडम नंबर 25, बरोबर. हा कशा पद्धतीने आहे तर 3च्या मल्टिपलमध्ये आधी आपण कन्वर्ट करूया. 3च्या मल्टिपलमध्ये तर 3 7 21 3 8 24, बरोबर ना. म्हणजे 3 3 8 24, तर या पद्धतीने तो लिहिता येईल ओमेगा किती क्यूब आणि याचं 3 8 24 ना. या पद्धतीने 3 8 24 3 8 24 आणि 24 25ला किती एक कमी आहे, म्हणजे इथे एक ओमेगा ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे इथे या पद्धतीने होईल, याची व्हॅल्यू 1 डायरेक्टली ओमेगा. कळतं या पद्धतीने. म्हणजे ही व्हॅल्यू कशी होती, 1 + 1ची ॲडजस्टमेंट होती. ठीक आहे, आणि तीच जर मी ते 26 जर कन्सिडर केलं असतं तर मग +2ची ॲडजस्टमेंट होती, मग त्याची व्हॅल्यू डायरेक्टली ओमेगा स्क्वेअर आलं असतं. ठीक आहे, एकतर हे 2 फॉर्म लक्षात ठेवा, त्यावरनं तुम्हाला ते राईट फाइंड करता येईल. किंवा डायरेक्टली फक्त ही सिंगल व्हॅल्यू जरी तुम्ही लक्षात ठेवली, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, कुठे गेली होती ती, ओके इथे आहे बघा, फर्स्ट रिमार्कमध्ये इथे आहे ती, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू जरी तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवली, त्याच्या मल्टिपलमध्ये जर व्हॅल्यू असेल किंवा +1 +2 ॲड होत असेल तर तुम्ही ते फाइंड करू शकता. ठीक आहे, आता मी ते सर्व मेथडने ते सिम्प्लिफाय केलेलंच आहे. ओके, आता आपण एक्झाम्पलकडे वळूया. एक्झाम्पलमध्ये ते आणखीन बेस्टरित्या तुम्हाला अंडरस्टँड होईल. सो बघा, तर मी ते एक्झाम्पल कन्सिडर करतो. एक्झाम्पल ओके येलो चूज करतो. बघा फास्टमध्ये बघूया, एकदम सिम्पल आहे, त्यामध्ये काही हार्ड नाही आहे. क्वेश्चन किंवा एक्झाम्पल, क्वेश्चन फर्स्ट, find value of ओमेगा टू दी पॉवर 18. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आता सांगा, डायरेक्टली तुम्हाला ते तोंडी देखील सॉल्व करता येईल. 18 आहे, ओमेगाचा पॉवर किती आहे, 18 आहे. मग 18 म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये आहे, 3च्या मल्टिपल 3 × 18, बरोबर ना. 18ला 3ने डिवाइड होतं, म्हणजे मी डायरेक्टली काय लिहू शकतो, ओमेगा टू दी पॉवरची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, याची व्हॅल्यू डायरेक्टली 1 भेटेल. कळते ना. ते सॉल्व करताना या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. ओमेगा क्यूब सोल्युशन ओमेगा क्यूब हा ओमेगा टू दी पॉवर 18 इज इक्वल टू ओमेगा क्यूब टू दी पॉवर 3 × 18. ठीक आहे, या पद्धतीने. आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते, 1 असते, आणि त्याचा पॉवर 6 होईल, म्हणजेच डायरेक्टली व्हॅल्यू 1 भेटणार आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज ओमेगाचा पॉवर -30 आहे. आता बघा इथे निगेटिव्ह पॉवर आहे, मग अशा वेळेस कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, तर बघा एकदम सिम्पल आहे हे देखील. तर आधी आपण काय करूया, हा जो इथे बघा सोल्युशन, ओके सोल्युशनमध्ये बघा
हा जो निगेटिव्ह पॉवर आहे तो आधी आपण डिनॉमिनेटरला येईल, बरोबर, निगेटिव्ह आहे त्यामुळे. सो 1/ω2 होईल या पद्धतीने. ठीक आहे, निगेटिव्ह आहे इथे -30 आहे त्यामुळे तो या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे, आणि आता पुढे बघा 1/ω2 हा जो 30 आहे हा 3च्या मल्टिपलमध्ये आहे का, तर आहे, बरोबर ना. 3×10 म्हणजे 30ला डिवाइड होतं म्हणजे 1/ω2 ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, 1 भेटेल. मल्टिपल आहे म्हणून 1. ठीक आहे ना, मल्टिपलमध्ये आहे म्हणून 1 आणि 1/1 व्हॅल्यू किती भेटेल, 1 भेटेल. म्हणजे बघा किती इझी होतं. ω2 ची व्हॅल्यू किती भेटेल, 1 भेटेल. किती इझी आहे, बरोबर ना, या पद्धतीने. ओके, आता थोडंसं ॲडव्हान्स लेवलमधलं एक्झाम्पल बघूया, म्हणजे थोडंसं डिफरंट टाईपमध्ये आहे ते. ओके, एक्झाम्पल नंबर 3. हे जे वरचे आता 2 एक्झाम्पल बघितले ते तुम्हाला MCQमध्ये विचारू शकता. ठीक आहे, आता बघा 3rd नंबरचं एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे. सपोज व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायची आहे. बघा ती फक्त देण्याची मेथड कशी आहे, 2 - ω हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 - ω², 2 - ω² इज इक्वल टू 7. ठीक आहे, आणि हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. असा पण क्वेश्चन असू शकतो की फाइंड द व्हॅल्यू आणि इकडे 7 कॅन्सल असेल म्हणजे 7 व्हॅल्यू गिवन नसेल. ठीक आहे, पण आता इथे आपल्याला चेक करायचं आहे, शो दॅट करायचं आहे. मग आता बघूया कशा पद्धतीने. तर शो दॅटच्या एक्झाम्पलसाठी आपण नेहमी LHS कन्सिडर करत असतो, बरोबर ना. LHSवरनं मग आपण RHS फाइंड करत असतो. सो इथे सोल्युशन बघा आपल्याला इथे काय कन्सिडर करावं लागेल, LHS, आणि LHS किती आहे इथे, LHS आहे 2 - ω, त्यानंतर 2 - ω². आता हे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल, तर आधी आपल्याला ह्या 2ने इकडे मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल, त्यानंतर ओमेगाने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, सो 2 × 2 - ω² -ω² या पद्धतीने. ठीक आहे, ओके. मग आता कशा पद्धतीने भेटेल, तर बघा 2 × 2 4 भेटेल, त्यानंतर 2 × -2 ω², त्यानंतर -2ω, त्यानंतर मायनस प्लस ω² × ω3 होईल. ठीक आहे, या पद्धतीने. आणि आता अजून काय सिम्प्लिफाय होतं आहे. ओके, इथे ω³ ची व्हॅल्यू 1 लिहिता येईल आणि त्यानंतर इथे काय होईल, इथे बघा 2 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे 2 आपण कॉमन काढल्यानंतर काय होईल, काय भेटते का बघा, आपल्याला व्हॅल्यू किती आणायची आहे त्याची 7 फाइंड करायची आहे. ठीक आहे, म्हणजे 7 आली पाहिजे हे सिम्प्लिफाय केल्यानंतर. तर बघूया काय होतं इथे. तर इथे सपोज 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती राहील, 4 - ω² शिल्लक राहील, त्यानंतर -ω प्लस ω या पद्धतीने येते. चला बघूया सिम्प्लिफाय करून काय काय भेटते आपल्याला. आता बघा इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता इथून पुढे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, तर आपल्याला 7 फाइंड झाला पाहिजे, बरोबर ना. RHS आपल्याकडे 7 आली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला जे काही माहिती आहे ते आधी आपल्याला इथे पुट करावं लागेल. ठीक आहे, तर मला 2 व्हॅल्यू माहिती आहे त्या मी इथे लिहून घेतो, म्हणजे मग आपल्याला त्या पुढे पुट करता येतील. ठीक आहे, सो 2 कोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत, तर त्यासाठी बघा 2 कोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत, तर 2 व्हॅल्यू म्हणजे 2 इक्वेशन. बघा ते रिमार्कमध्ये अभ्यासले ते. फर्स्ट म्हणजे ω³ ची व्हॅल्यू 1 असते आणि सेकंड म्हणजे ते इक्वेशन ω² प्लस ω प्लस 1 इज इक्वल टू 0. हे मी असं लिहू शकतो, ω² प्लस ω ची व्हॅल्यू असते -1. ठीक आहे, या पद्धतीने देखील लिहू शकतो ते, कारण आपल्याला ते इथे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा इथे ω² आहे आणि इथे ω आहे, म्हणजे मला त्या टाईपमध्ये जे काही गिवन आहे त्या गिवनमध्ये कन्वर्ट करता येते की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करता येईल. तर ह्या स्टेपकडे जाण्यापूर्वी, म्हणजे ही जी स्टेप केली आहे ह्या स्टेपपेक्षा आपण डायरेक्टली इथेच करूया. बघा म्हणजे सपोज बघा मी इथे राईट करतो, 4 ॲज इट इज ठेवला, इथे -2 कॉमन काढल्यानंतर काय भेटेल, ω² प्लस ω भेटेल. बघा ओके, हां म्हणजे आपल्याला त्या गिव्हनकडे वळता येईल, कळते ना. बघा या पद्धतीने ह्या टर्मवरून मी केलं. इथे -2ω आहे, इथे -2 ω² आहे फर्स्ट आणि इथे नंतर -2ω आहे. मी यामधनं काय केलं, -2 कॉमन काढला इथे या पद्धतीने, नंतर ω² प्लस ω शिल्लक राहील आणि त्यानंतर लास्ट कोणती टर्म आहे, ω³ ची आहे ती इथे लिहून घेतो, ω³. ओके, मग आता बघा त्या दोन्ही व्हॅल्यू पण पुट करून द्या. सो 4 - 2 इन ब्रॅकेट ही जी काही व्हॅल्यू आहे
तीच इथे आहे, ती किती आहे -1 आहे. म्हणजे इथे -1 पुट करता येईल प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1. म्हणजे बघा सगळं जे काही ओमेगामध्ये मटेरियल होतं ते सगळं नंबरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला ही सिम्प्लिफाय केल्यानंतर जी काय व्हॅल्यू भेटेल ती 7च भेटणार आहे. बघा कशा पद्धतीने 4 मायनस मायनस प्लस. ठीक आहे. आणि 2 × 1 2 भेटेल, त्यानंतर +1 आणि हे किती भेटणार आहे डायरेक्टली 4 आणि 2 6 आणि 1 7 बरोबर, म्हणजे 7 भेटलेलं आहे. कळते. बघा या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं होतं. म्हणजे ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे जिथपर्यंत एक्झाम्पल सॉल्व होणार आहे तिथपर्यंत सॉल्व करत द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा इथपर्यंत मी आलो होतो, त्याच्यानंतर मी इथे एक स्टेप केली होती. इथे पण सिम्प्लिफाय करता आलं असतं पण ते थोडंसं लेंदीमध्ये गेलं असते. आपल्याला इथेच कॉमन काढून ती टर्म सिम्प्लिफाय होत होती म्हणून मी अगेन मागच्या स्टेपकडे वळलो. तर इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी गिवन टर्म आहे ती आधी राईट करायची. म्हणजे मी ज्या पद्धतीने दिलं त्या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे काही माहीत आहे त्या ओमेगाबद्दल ते सर्व लिहून घ्यायचं आहे. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते, त्यानंतर हे स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 = 0 ही इक्वेशन आहे. त्याची व्हॅल्यू देखील मी या पद्धतीने कन्वर्ट करून घेतली आणि सिम्पली मग ही व्हॅल्यू मला इथे म्हणजे ह्या टाईपमध्ये इथे कुठे ते भेटतं आहे की नाही ते चेक केलं. तर इथे सिम्पली मी -2 कॉमन काढून मला ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची टर्म भेटत होती. मग मी तेच केलं, -2 कॉमन काढला, ती इथे टर्म भेटली आणि त्याची व्हॅल्यू मला -1 पुट करता आली. ठीक आहे. आणि -1 पुट केल्यामुळे मग डायरेक्टली मला व्हॅल्यू भेटली किती 7 भेटली, म्हणजे मला RHS भेटली. ठीक आहे. या पद्धतीने हे शो दॅट करायचं होतं. ठीक आहे. आणि हे एक्झाम्पल कशा पद्धतीने असू शकतं तर या पद्धतीने डायरेक्टली फाइंड द व्हॅल्यू या पद्धतीने देखील असू शकतं, पण त्यामध्ये 7 गिवन असेल मग. ठीक आहे. म्हणजे ती RHS गिवन नसेल, तुम्हाला फक्त ही LHS गिवन असेल आणि त्यावरून हे याच पद्धतीने ते पण फाइंड करायचं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे हे एक्झाम्पल नंबर आपलं 3rd होतं. आता लास्ट एक टाईपचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे पूर्ण हा जो टॉपिक आहे तो आता आपला क्लिअर होईल. ठीक आहे. सर्व टाईपचे एक्झाम्पल आपले क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. 1 बाय 1 बघितलेले आहेत आपण. 3rd नंबरचा एक्झाम्पल झाला. आता आपण 4thकडे वळूया. लास्ट एक्झाम्पल 4th नंबरचा आहे. ओमेगा प्लस 1/ओमेगा या पद्धतीने आहे. आता याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ते आता शो दॅट नाही, कशापर्यंत सिम्प्लिफाय करणार आहोत तर बघा सोल्युशनमध्ये फक्त व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एकदम इझी आहे, त्यामध्ये काय हार्ड नाही आहे. याचा डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करूया. बघा मग डिनॉमिनेटर 1 कन्सिडर केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे इथे ओमेगा स्क्वेअर प्लस 1/ओमेगा लिहिता येईल. कळते ना. इथे आपण काय केलं, ह्या ओमेगा आणि ह्या ओमेगाला मल्टिप्लाय केलं, ओमेगा स्क्वेअर भेटेल आणि ह्या 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर 1 भेटेल, 1 × ओमेगा भेटेल. या पद्धतीने ते असतं. ठीक आहे. भरपूर वेळा झालेलं आहे ते. ओके. आता अगेन मी ते बघा जे आपल्याला माहीत आहे ते आधी आपण राईट करून घेऊया. काय काय माहिती आहे आपल्याकडे 2 व्हॅल्यू पुन्हा लिहितो मी. x³ व्हॅल्यू 1 असते, ही एक माहिती आहे. आणि सेकंड टर्म म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1ची व्हॅल्यू असते 0. ठीक आहे. या 2 व्हॅल्यू माहिती आहे. मग त्या दोन्ही व्हॅल्यू आता आपल्याला इथे कशा पद्धतीने अप्लाय करता येतील ती चेक करूया आणि मग व्हॅल्यू फाइंड करूया. ठीक आहे. सो मग इथे बघा आता ओमेगा स्क्वेअर तर आपल्याला काही फॅक्टराइज करता येत नाही. ठीक आहे. आपल्याला ओमेगा क्यूब आणि त्या पुढची टर्म पाहिजे. मग आता इथे ओमेगा आहे, हा ओमेगा आपल्याला नको आहे इथे, बरोबर ना. मग आता आपल्याला काय करता येईल बघा, सपोज मी इथे ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला, ओमेगा स्क्वेअर/ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला करायचं आहे. म्हणजे काय कोणताही चेंज होणार नाही. ठीक आहे. मग ओमेगा स्क्वेअरने इथे ओमेगा स्क्वेअर बघा हे पुढे चला पुढे सॉल्व करतो ते अपॉन आणि इथे डिनॉमिनेटरला किती भेटेल ओमेगा × ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब भेटेल आणि ओमेगा क्यूब झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू मला 1 घेता येईल. ठीक आहे. म्हणजे डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल. कळते. ओमेगा स्क्वेअरने का मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल म्हणून. ओके. आणि मग आता इथे किती भेटेल वरती ओमेगा⁴ प्लस ओमेगा स्क्वेअर या पद्धतीने भेटेल अपॉन त्याची व्हॅल्यू 1 ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 बरोबर. म्हणजेच आपल्याला भेटला ओमेगा⁴ प्लस ओमेगा स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू कशा पद्धतीने करता येते सॉल्व करता येते तर ओमेगा³ × ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर बरोबर ना. हा ओमेगा⁴ आहे, तो मी ओमेगा³ × ओमेगा या पद्धतीने लिहिला. ठीक आहे. आणि ओमेगा³ व्हॅल्यू किती असते 1 × ओमेगा या पद्धतीने असते प्लस ओमेगा स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू किती भेटली ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. बट बघा आता इथपर्यंत ठेवलं तरी चालेल, बट आपल्याला ही एक इथे व्हॅल्यू माहिती आहे बघा ह्यावरनं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती असते -1 असते. लक्षात येते ना यावरनं. मग हीच व्हॅल्यू आपण इथे पुट करून देऊया. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार आहे मग -1 असणार आहे. म्हणजे या होल टर्मचं सोल्युशन किती भेटलं आपल्याला -1 भेटलं.
कळतं आहे. या पद्धतीने ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं. कळतं आहे. तर अशा पद्धतीने हे 4 एक्झाम्पल आपण अभ्यासले आणि हा पूर्ण टॉपिक होता. बघा पुन्हा एकदा सर्व बघूया, म्हणजे हा पूर्ण टॉपिक जो होता तुम्हाला तो व्यवस्थित अंडरस्टँड होईल. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण काय काय बघितलेलं आहे ते आपण अभ्यासूया. तर फर्स्टली आपण क्यूब रूट ऑफ युनिटीची जी काही थिअरी होती किंवा क्यूब रूट ऑफ युनिटीचा नक्की मिनिंग काय आहे, नक्की काय ती कॉन्सेप्ट आहे ती आपण अभ्यासली. तर त्यामध्ये हे इक्वेशन होतं ते आपण सिम्प्लिफाय केलं, त्याचे रूट्स फाइंड केले होते. रूट्स फाइंड केल्यानंतर बघा इथे महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे 1 अल्फा बीटा. या पद्धतीचे 3 रूट्स होते, ते 3 रूट्स मी एकाच टाईपमध्ये कन्वर्ट केले, म्हणजे 1 अल्फा आणि अल्फा स्क्वेअर या पद्धतीने दिलं. हे स्क्वेअर कुठून आला होता, तर आपण सिम्पली ते स्क्वेअरिंग केलं होतं ना, आणि ते एकमेकामध्ये रिलेशन या पद्धतीने भेटलं होतं. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा या पद्धतीने किंवा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा या पद्धतीने मी ते एकाच टाईपमध्ये कन्वर्ट केले. आणि त्यानंतर आपण काय केलं, एक स्टँडर्ड नोटेशन आपल्याला यूज करायचं होतं, म्हणून अल्फाला मी ओमेगा कन्सिडर केलं आणि नंतर ते फक्त ओमेगा स्क्वेअरमध्ये म्हणजे ओमेगाच्या टाईपमध्ये लिहून घेतलं. मग 1 नंतर ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या पद्धतीने ते 3 रूट्स फाइंड झाले, त्यालाच आपण क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणतो. ठीक आहे, ही थिअरी होती. त्यानंतर आपण महत्त्वाचे रिमार्क्स आपण अभ्यासले. त्यामध्ये ह्या 2 व्हॅल्यू तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते आणि हे इक्वेशन ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 हे 2 इक्वेशन पुढे अप्लाय करायचे आहे. आता तुम्हाला अभ्यासलेलंच आहे एक्झाम्पलमध्ये कशापर्यंत यूज होतं. ठीक आहे, तर हे 2 रिमार्क. त्यानंतर हा थर्ड आपण एक्झाम्पलमध्ये जे आपण सिम्प्लिफाय केलं त्याच पद्धतीने होता. 4th नंबरमध्ये आपण जर 3च्या मल्टिपलमध्ये असेल व्हॅल्यू ती पॉवरची व्हॅल्यू तर ती डायरेक्टली 1 भेटते. त्यानंतर इथे 3n + 1 म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये आहे पण त्यामध्ये 1 ॲड होत असेल तर त्याची व्हॅल्यू ओमेगा भेटते आणि जर 2 ॲड होत असेल तर ओमेगा स्क्वेअर भेटतं. ठीक आहे, या पद्धतीने ते रिमार्क आपण अभ्यासले. त्यानंतर आपण काय अभ्यासलं, त्यानंतर आपण अभ्यासलं की एक्झाम्पल कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे. मग बघा ओमेगा टू दी पॉवर 80 म्हणजे फक्त आता तो पॉवर जो आहे तो मल्टिपलमध्ये लिहिता येतो की नाही ते आपण चेक केलं. ठीक आहे, मल्टिपलमध्ये लिहिता येत असेल तर व्हॅल्यू 1, जर +1 असेल तर त्या पद्धतीने म्हणजे मी थिअरी एक्सप्लेन केली रिमार्कमध्ये ती सर्व अप्लाय करायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने फर्स्ट सेकंड आणि इथे थर्डमध्ये सॉल्व करायचं होतं. या पद्धतीने इथे मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यानंतर आपण ते जे काही गिवन आहे ते गिवन आपल्याला इथे कशा पद्धतीने अप्लाय करता येते ते आपण चेक केलं. ठीक आहे, इथे बघा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू -1 जी व्हॅल्यू होती ती आपण इथे पुट केली आणि मग ते सिम्प्लिफाय केलं होतं. ठीक आहे, म्हणजे जे काही आपल्याकडे आपल्याला माहीत आहे ना त्या टर्म आपण तिथे अप्लाय करत असतो. ठीक आहे, आणि बेसिकली ह्याच 2 इक्वेशन बेसिकली भरपूर वेळा यूज होत असतात. ठीक आहे, वेगळ्या कोणत्याही व्हॅल्यू यूज होत नाही. लक्षात येते, ह्याच 2 व्हॅल्यू तुम्हाला यूज करायचे असतात. ओके, आणि त्यानंतर हे लास्ट 4 नंबरचं इथे देखील आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. नंतर इथे काय लक्षात घ्या, तर इथे ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं म्हणजे ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यू आधी आपण फॉर्म केल्या. ठीक आहे, आणि मग नंतर ते सिम्प्लिफाय केलं या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने हे 4 एक्झाम्पल आणि या आधीची जी थिअरी होती ती आपण अभ्यासलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा ह्या पद्धतीने ही सर्व कॉन्सेप्ट होती आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व कॉन्सेप्ट जे आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये 7 नंबरचा टॉपिक आपण क्यूब रूट ऑफ युनिटी डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला तो व्यवस्थित समजलेला असेल. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट ह्या चॅप्टरचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत, सेट ऑफ पॉईंट इन अ कॉम्प्लेक्स फाईल. ठीक आहे, तर आपण त्या लेक्चरमध्ये तो आपण अभ्यासूया. सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.